दरम्यान सर्व खासदारांना मुंबईत राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेलचं बुकिंग करण्यात आले। उद्या सकाळी सर्व खासदारांना वाय+ सुरक्षा मिळणार आहे आणि त्या वाय+ सुरक्षेमध्ये ते मुंबईत येणार आहेत। थोड्याच वेळात हॉटेलची पाहणी करण्यासाठी देखील पोलीस पोहोचणार असल्याची माहिती आहे। पुढचे 2 ते 3 दिवसांसाठी या हॉटेलचं बुकिंग करण्यात येणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी शुभम यांच्याकडे। शुभम, खरं तर या सगळ्या 6 खासदारांना मुंबईत आणलं जाणार आहे, त्यांच्यासाठी हॉटेलचं बुकिंग करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या कुठल्या हॉटेलमध्ये हे सगळे खासदार राहणार आहेत? कल्याणी, ज्या प्रकारे ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेंकडनं सावध भूमिका घेण्यात येत आहे आणि त्यापूर्वीच आता जे आहे या सर्व खासदारांना वाय+ सुरक्षा ही देण्यात आलेली आहे। त्यांचं कार्यालय असेल, घर असेल, या ठिकाणी वाय+ सुरक्षा देण्यात आलेली आहे। तर मात्र दुसरीकडे खासदारांना देखील त्यांच्या सहित देखील पोलीस बंदोबस्त जो आहे त्यांच्यासोबतचा वाढवण्यात येणार आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर 4 खासदार हे आता महाराष्ट्रात नाहीये, एका अज्ञात स्थळी त्यांनी ठेवण्यात आलेले आहे, तर 2 खासदार हे आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर त्यांना वाय+ सुरक्षा ही आज संध्याकाळपर्यंत लागू होणार आहे। अशामध्ये हे सर्व खासदार कदाचित उद्या मुंबईत येऊ शकतात, एकत्रित मुंबईमध्ये येतील। मुंबईमध्ये आल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे देखील त्यांची भेट घेऊ शकतात। मुंबईतील गोरेगाव मधील वेस्टर्न हॉटेल हे बुक करण्यात आल्याची माहिती मिळते आणि पुढील 3 ते 4 दिवस हे सगळे खासदार जे आहेत याच वेस्टर्न हॉटेलमध्ये असतील असा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे। शुभम, धन्यवाद माहितीसाठी। तर उद्या सकाळी सर्व खासदार हे वाय+ सुरक्षेमध्ये मुंबईत दाखल होणार अशी माहिती मिळते। सर्व खासदारांना मुंबईत राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेलचं बुकिंग करण्यात आलं। तर या फुटलेल्या 6 खासदारांनी आता स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे। काही वेळातच या स्वतंत्र गटाची घोषणा केली जाईल, अधिकृत माहिती दिली जाईल। दरम्यान सर्व खासदारांना मुंबईत राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेलचं बुकिंग करण्यात आले आणि उद्या सकाळी सर्व खासदार वाय+ सुरक्षेमध्ये मुंबईत दाखल होतील अशी माहिती आहे।